तर नमस्कार मंडळी, मी तुमचं लाडका यश आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल यश व्लॉग्स. तर आजचा व्लॉग सुरू करतो बघा कुठनं. तर आज मी आले मस्त फिरायला गाडीवरनं. आज फर्स्ट टाईम आलो कारण की आमच्या इथे घरात काम सुरू आहे. घराच्या साईडला शेजाऱ्यांचं काम सुरू आहे. तर गाडी मी आज हातात घेतली जाईस कारण की आमच्या इथं साईडला काम सुरू आहे आणि गाडी तिथनं जाईत नाही. आज गाडी काढली मस्त, त्याने सगळी माती या साईडला लावली. तर तुम्हाला दाखवणारच आहे. त्यामध्ये आणि एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे. आणि आज आम्ही काहीतरी नवीन एक पेट घेतलेला आहे. तर पेट्स तुम्हाला आवडतील, एक नंबर पेट्स आहेत. चला तर मग आता जरा मी 1-2-3 राऊंड मारतो आणि मग जाऊया. आता काय तुम्हाला दाखवणं तरी काय आता अर्थ आहे, कारण की तुम्ही लाईक सबस्क्राईब थोडी करत आहे. तरी पण मी दाखवणार, थांबणार नाही. बघा तर मी घराकडे आलो आहे मस्त, तुम्हाला दाखवतो बघा ते काम. तर हे ते काम आहे आणि एवढासाच रस्ता आहे ते केलेला, पण माती त्याने अजून इकडे सारलेली जराशी, म्हणजे माती एवढी होती एवढीपर्यंत तरी असणार. तर ती सगळी माती ह्या साईडला लावली, त्यामुळे मला गाडी घेता आली. आणि त्या साईडनं पण माती आहे भरपूर बघा, घर बांधायला नवीन. आणि नगरपंचायतवाल्यांनी हा कचरा जो आहे तो इथंच ठेवलेला आहे आणि तो कचरा तरी तिथंच आहे, त्यामुळे इथनं गाडी एवढ्या शर्यतनं काढणं अशक्य आहे. शक्य म्हणजे अशक्य नाही छोटा, बट काढता येत नाही गाडी. ही मातीचा ढेपळा इकडं होता, त्यांनी सगळ्या आता इकडं तिकडं सरकवला आहे, त्यामुळे जायला जागा होती. मी गाडी काढली तिथनं आणि घेऊन आलो गाडी. तर सगळ्यांच्या गाड्या इथं नव्हत्या, तर त्या रस्त्यावर तिथं थांबलेल्या. आत्ता गाड्या आम्ही इकडं आणल्यात. तर मस्त सूर्योदय व्हायला आहे आणि आज मस्त वातावरण पण आहे. आणि आज मी व्लॉग शूट करायला लागलो आहे, कारण की लेट ब्लॉग येतात. लेट ब्लॉग येतात, डेली ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करायला लागलो, पण होईना झाले. तर ओके, 2 दिवस 3 दिवसानंतर मी करेन. आजचा व्हिडिओ शेवट पण बघा. मी नंतर दाखवतो एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी पेट, तर तुम्ही नंतर दाखवणार. जर दाखवू देत दुपार मग दाखवतो मला पण. तर आता आम्ही झाला नाश्ताचा सामान आला, म्हणजेच दूध पिशवी, चहा पावडर आणि पोहे आणायला जावले. तर चला जाऊया, चहा पावडर मस्त आणि पोहे बी घेऊन येतो मी. चला. तर मस्त सामान घेतलेलं आहे. तर आता झालं घराकडं. हे दुकान लय जवळ आहे आणि न मी सारखं इकडनं सामान नेतो आहे. आणि खूप चांगले काका आहेत तिथले, आणि तुम्ही समजून घेता की पैसे 2 रुपये नसले की व्यवस्थित त्यांनी जमवून देतात, नंतर द्या असं म्हणतात. मग मी तिथं जातो आहे सारखं. एकतर हे जवळ आमच्या घर ते पलीकडे आहे आणि दुकान इथं आहे, म्हणून मी सामान तिथनंच घेतो आहे. मस्ती अंगात आळस भरलाय. A few moments later. तर पोहे तर झाले, आता मस्त पोहे खालोय. चला. तर आता मी तुम्हाला दाखवणार होतो की जे सरप्राईज आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. 2 दिवस झाले की ब्लॉग शूट करा, कारण की माझ्या टेन्शनमध्ये आहे. तर ते सरप्राईज जे आहे तुमच्यासाठी ते पेट आणलं आहे ना, तर पेट घरात ठेवला आहे. याचं कारण एवढंच आहे की ते पेट बारके आहे. बारकी म्हणजे कवडी लय बारकी बघा. तर हे आहे ते फिश आणलेत मी ना, आणि मस्त फिशेस आहेत गाईस. 4 फिश आहेत, मौली जातीतले आहेत फिशेस आहेत. हा वाला एक आहे, ही मादी, आणि हा केशरीवाला नर आहे, आणि ही पांढरीवाली मादी आहे, आणि मेल, आणि ही एक फिमेल आहे, आणि हा मेल आहे, आणि तोवाली एक फिमेल आहे. पांढरी आणि ही टिप्प्यांची फिमेल आहे. तर हे होतं सरप्राईज. तर पुढंच ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे बघा. 1 eternity later. आणि यासाठी मला दोघांची मदत लागणार आहे.
तर आता मस्त मी माशासनी खायला वगैरे दिले तर बाहेर आलो आहे मस्त जरा फ्रेश हवा घेऊया म्हटलं. रात्रीचं काय कॅमेरामध्ये क्वालिटी किती करू शकतो, क्वालिटी बिलिटी कशी आहे. अंधारात बी क्वालिटी मस्ती आली गाईज फोनमधनं. अंधारात नाही मस्त ती क्वालिटी. हे मी पहिल्यापासून फोन चांगलाच बघून घेतला होता की काय प्रॉब्लेम आहे नको पुढं. तर आजचा व्लॉग बघा इथं मी अंधारात शूट करावं लागलो. अंधारात बघा कसं दिसते, लाईटिंग वगैरे व्यवस्थित आहे ना बघा. सगळं मी अंधारात शूट करायला लागलो आहे. अंधार म्हणजे आता अनेकदा अंधार झाला आहे तिकडं त्या साईडला, त्या बाजूला अंधार झाला आहे आणि मी इथं शूट करायला लागलो बघा की असं एकदम लाईट फ्रेश होती, ग्लो व्यवस्थित पडायला आहे काय नाही एवढंच बघा. बस बघा शेवटपर्यंत ब्लॉग. हे उद्या परवा चार दिवस गाईज ब्लॉग, कॉलेजला सुट्टी आहे 4 दिवस डेली ब्लॉग येणार. बघायला विसरू नका, हे 4 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत गाईज, खूप म्हणजे खूप जास्त. बघा 2 hours later. तर आत्ता माझ्यासोबत एवढा घाण सीन झाला असता सांगतो, 1 नंबर घाण सीन झाला असता. तर मी इथं बसलेलो फोन बघत बसलेलो आणि फोन बघत असताना मला काही नाही इकडनं एक कुत्रं समोर येत आहे बघा, इकडनं या साईडनं. आणि कुत्रं समोर आलं आणि मी इथं बसलो फोन बघत निवांत आपला चिलमध्ये. आणि कुत्रा आलं समोरनं आणि काप दिशी माझ्या तोंडासमोर डायरेक्ट कुत्रं. आणि मी झालो भावा तोवर तिकडनं हाच केला आणि मी ते कुत्रं तिकडे गेलं लय घाण. ते चावायच आलेलं मला 100% मी सांगतो, ते चावायच आलेलं. मग ते इथनं रस्ता आहे ना, तर आता तुम्ही म्हणशीला इथनं रस्ता आहे, इथनं ते जायला आला असेल, पण नाही गायचे बघा इथनं पण एक रस्ता आहे. हे म्हणजे माझ्यापासून सेफ झोनपासून जाईल, इथनं सेफ झोनपासून जाईल काय ते इथनं मी हाच करणार, त्याच्यावर मारणार बिरणार, त्याच्या साईडनं जाईल. ते कुत्रं इकडनं जाय सोडून इकडनं आलं म्हणजे ते कुत्रं चावायला झालेलं मला. जेव्हा सावध राहा अशी कुत्री येत असतात. मग ती बाबा होता म्हणून वाचलो. नेक्स्ट टाईम असं नाही होणार, फोनमध्ये घेऊन बसू नका. जास्त करून बारक्या पोरांना सांगतो आहे मी, तर लक्ष द्या, काळजी घ्या. तर बघा मी सेटअप कसला भारी गेला आहे, पूर्ण हे कापड हातरलं आहे, त्यात ही फोन आणि हा माशांचा टँक, इथून सगळं मी व्यवस्थित आवडलं आहे. एक नंबर वाटायला लागलं आहे. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी मस्त जेवायला लावलो आहे. तर बघा बेत आहे, मस्त आमटी, भाकरी, लोणचं. तर चला जेवूया, नंतर मग. तर आता मी मस्त झोपणार आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.